येत्या 13 जुलैला सिल्लोड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसीलपर्यंत संपूर्ण तालुक्यातील लोक शासनाच्या उपवरीकरणाचा घाट घातला आहे आणि उपवरीकरण केल्यामुळे मागासवर्गीयांची फूट करण्याचे षडयंत्र सरकारचं आहे. हे षडयंत्र उद्ध्वस्त करण्यासाठी व सरकारने हा जालीम निर्णय मागं घ्यावं यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भात हा मोर्चा आहे. किती लोकसंख्या राहणार आहे उपस्थित कार्यकर्ते? अंदाजे 40,000 लोक विविध एस.सी व उपवर्गातील लोकांतील आहेत. मातंग, चर्मकार, बौद्ध आणि यापेक्षा अधिक लोक येऊ शकतात. कारण ओबीसी मराठा अनेक बांधवांना, मुस्लिम बांधवांना सुद्धा हे पटलेलं नाही. मुस्लिम बांधवांनी याच्यामध्ये सहकार्याने भाग घेतला आणि त्यांना असं वाटतं की जर मागासवर्गीय जातीमध्ये अशी फूट पडत असेल सरकार तर आपल्यालाही नंतर नंबर येऊ शकतो. म्हणून कदाचित हा आपला 50,000पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. मार्ग कसा राहणार आहे मोर्चाचा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून 10 वाजता सुरुवात होईल. तिथून सोनार दिल्लीतून निलम हॉटेल आणि तिथून महावीर चौक आणि तहसील समोर याचा समारोप होईल. आपल्या आता बरेच पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतो आहे. हा सरकारचा प्रयत्न होतो आहे का सुप्रीम कोर्टाचा म्हणजे निर्णय चाललेला आदेश नेमकं काय? सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा नाही आहे. सुप्रीम कोर्टाला सांगितलं ज्या ज्या राज्यामध्ये इम्पेरिकल डाटा आहे आणि ज्या राज्याला वाटतं त्यांनी त्या पद्धतीनं हा करू शकतो. मात्र केलाच पाहिजे. सुप्रीम कोर्टात असं कुठेही निर्णय नाही आणि मॅन्डेटरी नसताना जाणीवपूर्वक इथल्या सरकारला, जे मनोवादी सरकार आहे भाजपाचं, त्यांना जाती भांडणं निर्माण करायचं आहे म्हणून तो कुठलाही डाटा नसताना हा निर्णय घेत आहे. जर भविष्यात जर वर्गीकरण जर समजा सरकारने केलं तर मग याचे परिणाम कसे होऊ शकतात? काय होऊ शकतं? या देशामध्ये आपण बघितलं असेल शेतकऱ्यांचे कायदे वापस घ्यावे लागले सरकारला. तसेच NRC-CA चा कायदा वापस घ्यावा लागला. तसाच हा कायदा कुठल्याही परिस्थितीत, जसे मगाशी श्रावणदादा बोलले, काही होईल कुठल्याही परिस्थितीला आमचा आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता अक्षरशः मुख्यमंत्र्याच्या गाड्यासमोर आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते उड्या मारतील आणि राज्यसमोर सरकारला आम्ही नतमस्तक करू आणि हा निर्णय रद्द आणि रद्दच करावा लागेल. आज आपण सर्व दलित जर म्हटलं तर भीमाचे लेकरं आपण असं म्हणतो. तर आज जे भीमाच्या लेकरांचं जे काही चाललं आहे राज्यामध्ये, जो काही भांडणं चालले, आपण वैचारिक भांडणं म्हणू, तर हे एक आंबेडकरवादी, खरा आंबेडकरवादी विचारवंत म्हणून किंवा एक आपण आंबेडकरवादी जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं? जे चाललं आहे ते व्यवस्थित चाललं आहे का चुकीचं होतं आहे का नेमकं काय होतं? खरा आंबेडकरवादी म्हणजे बाबासाहेबांनी जातीभेद निर्मूलनासाठी काम केलं. जो जाती तुकडे पाडू इच्छितो तो आंबेडकरवादी असू शकत नाही. जर एखादा बाबासाहेबाचा अनुयायी सांगत असेल आणि तो सांगत असेल की मातंगावर अन्याय झाला पाहिजे, चर्मकावर अन्याय झाला पाहिजे, मराठ्यावर अन्याय झाला पाहिजे, याचा अर्थ तो आंबेडकरवादी नाही. बाबासाहेबांनी 59 जातीला एकत्र यासाठीच केलं की हळूहळू जातीभेद होऊ नये आणि जातीभेद नष्ट व्हावा. याचाच अर्थ आंबेडकरवादी विचार म्हणजेच जातींना एकत्र बांधणे आणि जातीला तोडणे म्हणजे हा मनुवाद RSSचा अजेंडा. आता जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जाती अंत्याचा लढा, आता हे जे चाललं आहे समजा हे संघप्रायोजित लोक एक मिनिट प्रश्न होते, जर जाती अंत हे जातीयवाद वाढेल का संपेल किंवा जाती अंत होईल? जातीवाद वाढण्यासाठी सरकार प्रायोजित करत आहे. मात्र खरे आंबेडकरवादी अनुयायी आम्ही आहोत आणि आम्ही हे असं होऊ देणार नाही. जसं मगाशी पाटीलदादाही बोलले की मातंग असो कुणी असो आमचे बंधू आहेत. त्यांच्या संकटात आम्ही आजही ठामपणे उभे राहू, भविष्यातही राहू. संघ काही करो, आम्ही संघाच्या नांदी लागणार नाही. आमच्यातले 2-4 भटके इकडचे असतील तिकडचे असेल, संघ यांना खतपाणी घालतंय आणि वादविवाद करतंय, आम्ही ते होऊ देणार. गेल्या काही दिवसापासून आता आपण जे म्हणतोय की जाती अंताचा लढा हा तर होतो आहे, समजा संपूर्ण होतो आहे, परंतु आता जी भूमिका आहे, वैचारिक भूमिका आहे, बाबासाहेबांचा जो विचार होता, बाबासाहेबांचे म्हणजे सामाजिक समता, न्याय, बंधुत्व, तर याला काही तडा जाऊ शकतो का? की नेमकं जी आज म्हणजे वैचारिक जे भांडणं चाललेली त्यात उपवरीकरणाने तडत जाणार आहे. उपवरीकरण सरकार त्यासाठीच करते. इथलं जे सरकार आहे हे अल्पमतामध्ये अल्पजातीचं आहे आणि त्यांना बहुसंख्याक होण्यासाठी ह्या जातीत तोडफोड निर्माण करायची. कारण जर हे एकजूट राहिले तर यांची शक्ती आणि पॉवर आपण सरकारने बघितलं असेल, यांच्यासमोर झुकावं लागतं. खरा आंबेडकरवादी आत्तापर्यंत समतेसाठी लढलेला आहे आणि तो जिंकलेला आहे आणि हेच सरकारला नको.
मग असं वाटतंय का की हे एक सरकारचं षडयंत्र आहे का कुठल्या संघटनेचं किंवा वाटत नाही हमखास सरकारचंच आहे हे षडयंत्र. भाजपा प्रणित आम्हाला सरकार वाटत नाही नाही भाजपा प्रणित सरकारचं असं आपल्याला वाटतं. आम्हाला सरकारचं खास करून फडणवीस सरकारचं हे षडयंत्र आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. त्यामुळे म्हणजे अनुसूचित जातीमध्ये मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. ते प्रयत्न होत असला तरी होऊ देणार नाही. आमच्या मार्फत आम्ही तरी होऊ देणार नाही. त्यांच्या मनसुबे आम्ही हाणून पाडू. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.